ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुभ्यो नमः। आता नमो संता साधू सज्जनासी जेने केल्या राशी उपकाराच्या परोपकारासाठी देह कष्टविते स्वधर्म सांगती आचरण करोनी जीवासी ज्ञान उपदेश सांगती जगास मूळ बीज परोपकारासाठी देह कष्टविते स्वधर्म सांगती आचरण म्हणून प्रसाद सांगे कळवळूनी लागावे चरणी संताचिया परोपकारासाठी देह कष्टविते स्वधर्म सांगती आचरण दत्ता प्रभू आता सद्गुरुवर्ण वेना जेते माया स्पर्शू शकेना ते सूक्ष्मजा ज्ञाना काय कळे न कळे नेती नेती ऐशी वेदश्रुती बोलती तेवी मज मूर्खा प्रति पवाडेल कोठे दयेचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री गुरु चरण सद्गुरुशी नमस्कार मी आता मज हृदय सद्गुरु जेने तारिला संसार पुरु तेने विशेष अत्यादरू विकावे गुरुचा हे परम गुरु दत्तात्रय जगद्गुरु
तैच्या कृपेचा अंकर हृदय माझ्या प्रकटला विनवितसी समस्तासी अल्पमती मदसी वेडे वाकुडे बोलासी सकल तुम्ही अंगीकारा आता मजवरी कृपा करणे माझी आ बोला साहेब होणे आधी कोणी काही नेणे सकळाशी माझे दंडवत आता नमो रंगभूमिका संतश्रेष्ठ सद्गुरु महंत मोक्षपदवासी श्री स्वामी प्रसादबन महाराज यांच्या प्रसाद गाथेतील गुरुपाठ प्रकरणातील 24व्या क्रमांकाचा सुंदर असा गोड अभंग संतांचं वर्णन करणारा संतांची स्तुती करणारा संत महात्मा नेमकं जगाच्या कल्याणासाठी काय करतात याविषयी बोलत असताना संत हे परोपकारासाठी देह कष्टवितात स्वधर्माची जाणीव करून देतात नवे नवे त्यांना ज्ञानाचा उपदेश देऊन नेमकं आपण कोण कुठून कशासाठी आलो याची परिपूर्ण खूण दाखविणारे संत महात्मे त्या तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार करणारे संत महात्मे प्रसादबन महाराज सांगतात सज्जन हो मी संतांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो आहे तुम्ही सुद्धा संतांच्या चरणात नतमस्तक व्हा जेणेकरून तुमचं आमचं कल्याण होईलच असं या अभंगातून महाराज सांगत आहे अभंगाचा प्रतिपादीविषयी सोडवण्यापूर्वी आज प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपेने तसेच श्री 108 स्वामी गंभीरवन महाराजांच्या कृपाशीर्वादाने तसेच श्री 108 महंत यदुवन महाराजांच्या मार्गदर्शनाने मौजे सरेगाव दत्त मंदिर येथे अखंड दत्तनाम चातुर्मास सांगता सोहळा व दत्तप्रभू प्रगट दिनानिमित्त अखंड दत्तनाम सप्ताह सोहळा या सोहळ्यातील 6व्या दिवसाची सेवा आमच्या परमभाग्याने प्राप्त झाली या सेवेसाठी उपस्थित ज्ञानवृद्ध वयोवृद्ध माता पिता व तसेच कार्यक्रमासाठी सतत 7 दिवसापासून या कीर्तन रूपी सेवेसाठी कथेसाठी सहकार्य लाभले जे म्हणजे आमचे सावराव पाटील माऊलीकर कमलाकर पाटील सुगावकर तसेच आमचे बारडचे माऊली ज्ञानेश्वरजी तसेच आनंदरावजी बोरगावकर दत्तभक्त कीर्तनकार आमचे लक्ष्मणरावजी बोरगडीकर चौधरीचं काय नाव पाठ झालं नाही कार्तिक महाराज आणि सुंदर असं जसं महाराष्ट्र केसरी पद विभूषित द्यावं ज्याचं
खरोखरच करावं थोडं कौतुक आहे अशा मृदंगाचार्यांचं. आमचे कानिप महाराज बोरगावकर, तसेच आमचे करंजीकर सौरभ महाराज करंजीकर, आणि या कार्यक्रमाचं अवघ्या महाराष्ट्रामध्ये जे प्रसारण माध्यम आहे YouTube चॅनल, तसेच कार्यक्रमाला सुरक्षित असं नियोजन लावणारे आमची संशिष्ट मंडळी, श्रोते सज्जन मायबापू, हा कार्यक्रम केवळ 6व्या दिवसाचं म्हटलं की संप्रदायाचा नियम आहे. 6व्या दिवसाची सेवा संतपर असतं, 7व्या दिवसाची मागणीपर असतं. 5 दिवसामध्ये जे काही आपल्याला ज्ञानार्जन प्राप्त झालंय आणि त्याचा परिपूर्ण परिभार हे कशामुळे असेल, कोणाला द्यायचा असेल तर संतांच्या चरणाच्या समर्पित करायचा असतो. आणि भगवान प्रभू सांगतात, तुम्ही कुठलीही भक्ती करा, कोणती साधना साधा, जर संतांचं गुणगान जिथं नाहीच तर ती मला भक्ती प्राप्त नाहीच. प्रभू सांगतात, सांडोनी माझी पूजा ध्यान, संताशी घालावे लोटांगण, कोटी यज्ञाचे फळदान ते निम्रतपण केले. कार्यक्रमास एखादं घर बांधा, लक्षात सुद्धा, आणि त्या घरात जर संताची पाये लागली नसतील तर त्याच्यातलं मी सांगतो जे वास्तुशांतीच होत नाही असं मला म्हणायचं. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. तुम्हाला कोणत्या ब्रह्मवृंदाने कोणते मंत्र म्हणले असतील न म्हणले असतील ते तुम्हाला काही विषय नाही, पण त्या घरी संताचे चरणस्पर्श लागले तर ती वास्तू शांती होते, तीच पवित्र होते. संतांचं महत्व सांगत असताना प्रभू सांगतात, तुम्ही कोणती भक्ती करा त्यात काही अडचण नाही, पण जिथे संतांचा उपदेश आणि संतांचं मार्गदर्शन, संतांची कृपा झालीच नाही ते कार्यक्रम सफळच नाही. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, असा धर्म नाही की त्या धर्मामध्ये संत नाही, असा संप्रदाय नाही की त्याच्यामध्ये संतच नाही, असा धर्म ग्रंथ नाही की त्याच्यामध्ये संतांचं वर्णन आलेलं नाही. आणि जर त्या संप्रदायात, त्या ग्रंथात, त्या धर्मामध्ये जर संत नसतील तर तो धर्म होऊ शकत नाही असं महाराज स्पष्ट मताने सांगतोय. दत्ता म्हणून महाराज अभंगाच्या सुरुवातीला, आता नमो संता साधू सज्जनाशी, देणे केल्या राशी उपकाराच्या. आता हा शब्द, तत्पूर्वी त्या अगोदर नेमकं जे कवित्व करणारे संत महात्मे आहेत त्यांचा थोडासा परिचय करून देतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की कविकर्ते किती महान आहेत आणि त्यांच्या मुखातून द्रवलेले जे शब्द आहेत ते किती महान आहेत. स्वामी प्रसादबन महाराज हे कोलंबी संस्थानचे 6वे महंत आणि त्यांची जन्मभूमी पालम. हे पालम गोदावरी क्षेत्राच्या पावित्र्यामध्ये किंवा पात्रामध्ये एक नजीक जवळच वसलेलं गाव आहे. आणि या गोदावरी मातेने आम्हाला एवढे फार महान उपकार दिले आहेत. एक, पालम क्षेत्री स्वामी प्रसादबन महाराजांचा जन्म झाला, राहेर क्षेत्री संत समर्थ बाळगीर महाराजांचा जन्म झाला, वजीरगाव क्षेत्री गोदावरीच्या काठीच स्वामी गंभीर महाराजांचा जन्म झाला, आणि त्यापासून जवळच असलेल्या खुजडा क्षेत्रामध्ये तपोनिधी आनंदवन महाराजांचा जन्म झाला. या गोदावरींचे फार आमच्यावर उपकार आहेत की त्यांनी आनंद संप्रदायाला महान महान संतांची भेट करून दिली. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू. पालम क्षेत्रामध्ये स्वामींचा जन्म झाला आणि 4 महिन्याचा असताना माऊलीनं त्यांना टोपल्यात घेतलं आणि शेतामध्ये आम्रवृक्ष होता, मोठा आम्रवृक्ष होता, आणि त्या झाडाखाली नेऊन ठेवल्याबरोबर ते 4 महिन्याचं बालक आईला बोलायला लागलं. 4 महिन्याचं लेकरू बोलतं का? नाही ना. आईला बोलायला लागलं, आई लक्षात घे, मी एक सामान्य नसून
एक योगी म्हणून तुझ्या पोटी आलो. त्याआधी तुम्हाला शेताला आणण्याचा प्रयत्न करू नकोस. डायरेक्ट कोलंबीला माझ्या गुरुच्या घरी नेऊन सोड. ती आई म्हणले, बाळ तू योगी आहेस याची अनुभूती काय, याच मला प्रमाण काय. तर त्या योग्यानं सांगितलं, हे झाडाची जी फळं आहेत ना, ही झाडाची फळं आपोआप खाली येतात आणि काही क्षणात वर ज्या ज्या जागी होती त्या त्या जागी जाऊन थांबतात. तेव्हा तू लक्षात घे की मी योगी म्हणून जन्माला आलो. ताबडतोब झाडाची पूर्ण फळं खाली आली आणि काही वेळेनं काही क्षणात आपोआप आपापल्या ठिकाणी जाऊन पोहोचली. आईला शाश्वती पटली आणि दुसऱ्या दिवशी वडिलांच्या स्वाधीन केलं. सांगितलं कोलंबीला नेऊन सोडा. कोलंबीला आणून स्वामी रामेश्वर महाराजांचं स्वाधीन केलं आणि त्याच बालकाचा श्री 108 स्वामी प्रसादन महाराज म्हणून उदयास आले. अशा संत महात्म्यांचा थोडासा परिचय करून देतोच. ते किती महान होते. ते तर जीवात्म्याचे डॉक्टर होतेच, पण शरीराचे सुद्धा डॉक्टर होते. जीवाचा उद्धार व्हावा म्हणून त्यांच्या वाणीतून 1300 अभंग 1345 अभंग स्त्रवलेली आहेत. पण मानव देहाचे सुद्धा रोग निवारण करण्यासाठी ते महान डॉक्टर होते. त्यांच्या समोर आलेल्या माणसाची एका क्षणात, पेशंटची एका क्षणात बिमारी सांगायचे. नव्हे तो माणूस किती वाजून किती मिनिटाला मरतो हे सुद्धा सांगायचे. त्याला कोणती बिमारी झाली ते किती दिवसात दुरुस्त होते किंवा नाही. चला, समोर आलेल्या, जवळ आलेल्या, डोळ्यांना बघितलेल्या पेशंटचे कोणी रोग निदान करू शकेल याच्यात काही नवल नाही. आपल्याला त्या माणसाची कधी भेट झालीच नाही. महाराज त्या माणसाला कधी बघितलेच नाही. त्याच्या नातेवाईकांनी किंवा तत्संबंधी व्यक्तीने जर म्हणलं महाराज आमचा पाहुणा बिमार आहे आणि त्या अर्थी त्याच्या बिमारीचं कसं होईल काय नाही, तर त्याचा रिपोर्ट इथून सांगायचे. हे शिव सरोदे नावाच्या ग्रंथामध्ये एक जे काही आपले काही स्वर आहेत, त्या स्वराच्या प्राबल्यावर महाराज सांगायचे ताबडतोब काय वातावरण आहे ते. चला, एवढंच नाही, महाराज पक्ष्याची भाषा सुद्धा जाणत होते. झाडावरचे पक्षी नेमकं काय बोलतात ते सुद्धा सांगायचे आणि ते पुढचं भविष्य सांगायचे. एवढंच नाही, एकदा महाराजांची विद्या कोलंबीच्या एका गवळ्याच्या माणसाने चोरून शिकली आणि चोरून शिकल्यानंतर महाराजाला कळालं की ही विद्या माझी चोरून शिकली. त्याला सांगितलं शिकलास काही अडचण नाही, पण कोलंबीच्या शिवच्या मध्ये तुला ही वापर करता येणार नाही. आयुष्यभर त्यांनी कोलंबीच्या शिवमध्ये प्रवेश केला नाही. शेवटची समाधी त्याची बेळकुणीला झाली. आजही तिथं लोक दोऱ्या टाकण्यासाठी किंवा एखादं वारं गेलं म्हणा, पॅरालिस झाला म्हणा, की तिथं जाऊन लोक दोऱ्या टाकत असतात. ती गवळी माणसाची समाधी आहे. असा हा महाराजांनी आयुष्यामध्ये भरपूर चमत्कार तर केलेच, नव्हे आपल्या मृत्यूची जी काही क्षण आहे, मृत्यूचा क्षण जिथं हैदराबादला नेलं होतं त्या डॉक्टरला सुद्धा सांगितलं, डॉक्टर साहेब आषाढी पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी 9:45 मी देह ठेवणार आहे. अलीकड जाणार नाही आणि पलीकड राहणार नाही असा उपदेश किंवा असा त्या ठिकाणी सल्ला दिला डॉक्टरांना. आणि 1 महिन्यानं अगोदर कोलंबीला आणण्यात आलं आणि 15 मिनिटं राहिले असताना स्वामी गंभीर महाराजांना जवळ बोलून घेतलं. त्यांच्या आयुष्यामध्ये नेमकं काय होणार आहे ही पूर्ण माहिती महाराजांनी सांगून आपला देह ठेवणारे महान संत म्हणजे परमप्रसाद महाराज. दत्ता प्रभू. स्वामी प्रसाद महाराज त्यांच्या मुखातून प्रसाद गाथा नावाचा एक सुंदर असणारा गाथा, अभंगाचा गाथा आणि गुरुपाठ नावाचं एक प्रकरण 32 अभंगाचं सुंदर असणार. त्या अभंगात असलेल्या 24व्या क्रमांकाचा जो अभंग आहे तो अभंग असा सांगतो आहे, मी आता म्हणजे तुम्हाला सुद्धा सांगत असताना मनुष्य देह 184चं परिपूर्ण दुःख भोगून या गर्भवासाची अनंत यातना भोगून या नरदेहाला आलाय आणि इथं आल्याच्या नंतर आता
तुमच्या आमच्यासाठी. महाराज काय सांगतात, मी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 52 उपनिषदांचा नवे पुराण बायबल सगळ्या शास्त्राचा अभ्यास करून मला जे सार मिळाले ते तुम्हाला आता सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण आता शब्द वापरण्याच्या माग आता वर्तमान काळ चालू आहे, भविष्य नाही आणि भूतकाळ बी नाही. या क्षणाला आता तुम्हाला मला काय करायचं आहे, संतांना शरण द्यायचे. संत, साधू आणि सज्जन या तिघांनाही वर्णन का करतात महाराज? तिघांना शरण देण्याचं काय कारण आहे? महाराज सांगतात, जी वस्तू परम दुर्लभ, जयेचा होय अलभ्य लाभ, तोची होय सुलभ, संत संगे करुण्या. महाराज सांगतात, विश्वात अनंत ब्रह्मांडामध्ये जीवाच्या उद्धारासाठी दुर्लभात दुर्लभ जी वस्तू आहे ती सुलभात सुलभ प्राप्त होणारी वस्तू ज्याच्या कृपेनं ताबडतोब मिळते त्याची वस्तू संत संगे स्वानुभवे कळू लागे, दयेचा वचनी महिमा सांगे ऐसा कळू. जी सहज वस्तू प्राप्त होते त्यांची कृपा झाली असताना मग ते संत त्यांना नमस्कार करण्यामाग एक महत्वपूर्ण असणारा उद्दिष्ट असल्यामुळं काही लोकांनी प्रश्न विचारला, महाराज संतांचं वर्णन आम्ही करावं. देवाधिक लोक करतात म्हणजे संत नेमकं कोणते? आम्ही संत नेमकं कोणाला म्हणावं? काय वरून भगवे कपडे घातल्यानं म्हणावं, काय टिळा बुका माळ असं काही घातल्यानं म्हणावं, बाह्य रूपानं म्हणावं, की अंतरंगातल्या गुणधर्माची व्याख्या जाणून घेऊन म्हणावं? महाराज सांगतात, बाह्य रूपाच्या वरच्या वरपांगाच्या स्वरूपाला पाहून संत म्हणता कामा नये. का? आजकल साधू दमडी के 50, अब करने का भरोसा नहीं तो शिष्य करने की आस. किंवा प्रसाद महाराज सांगतात, प्रसाद म्हणे साधू संत बहु जगी, पोट इतरागे इतरते. नुसती पोटाची खळगी भरण्यासाठी झालेले संत महाराज सांगतात त्यांना आम्ही संत म्हणत नाही. मग संत नेमकं कोणाला म्हणतात? संताची व्याख्या, जसं तुम्ही एखाद्या बाजारात गेल्याच्या नंतर कुठलीही वस्तू घ्यायची असेल तर पारखून घेता, त्याची निवड करून घेता की डायरेक्ट घेता? निवड करून घेता. जसं त्याही पेक्षा एखादी माऊली, आता मडके नाहीत म्हणा, पण कवा तरी पित्राला वगैरे घ्यावंच लागतं. ते पित्राचे मडके जरी घ्यायचं असेल तर ते सुद्धा बाजारात तुम्ही त्याला ठोकून बघता. ते जर खटखट वाजलं तर विकत घेता आणि भदभद वाजलं तर विकत घेत नाही. साधं प्रपंचातली वस्तू माठ मातीचा असलेला पारखून घेता, तसं प्रमार्थामध्ये सुद्धा संत नावाची वस्तू पारखून घ्यायला हवी. का? आजकाल साधूची फार मोठी संख्या निर्माण झाली, मात्र ती संत नावाची व्याख्या त्यांच्याकडे नाहीच आहे. म्हणून ती वस्तू पारखून घ्या तर तुमच्या आमची दिशाभूल होणारच नाही. त्यार्थी नाथ महाराज त्याची लक्षणं सांगतात. संत नेमकं कोणाला म्हणावं त्याविषयी संताची 5 लक्षणं सांगतात. नंबर 1, निरपेक्षता आणि मनन, शांती आणि समदर्शन. 5वे ते निर्वैर्य जाण, ही संत लक्षण जाणिजे. संत ओळखण्यासाठी संताची 5 लक्षणं आहेत. 1, निरपेक्षता, मनन, शांती, समदर्शन आणि निर्वैर्यता. ही 5 लक्षणं ज्याच्याकडे आहेत त्याला म्हणावं संत. दत्ता प्रभू निरपेक्षता याचा अर्थ असा आहे त्यांच्याकडे कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाहीच. म्हणजे जे गेलियाची चाड न धरी, न पावता चाड नशा अंतरी, तो सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा. किंवा मी आणि माझे पण जयाचे विसरले अंतकरण, पार्था तोची संन्यास सुजान निरंतर. ज्याची मी आणि माझेपणाची अवस्था पूर्ण विसरून गेली आहे, किंवा तो सर्वस्व ज्याला एखाद्या क्षणी, लक्ष असू द्या, एका क्षणामध्ये अखिल ब्रह्मांडाचं जरी वैभव प्राप्त झालं तरी त्याला आनंद वाटत नाही. आणि एका क्षणामध्ये कोणी ते हिरावून जरी घेतलं असेल तरी त्याच्याविषयी दुःख मात्र अजिबात वाटत नाही. त्याला म्हणावं संत, त्याला म्हणावं निरपेक्षावादी. कारण ते जगामध्ये सुखी होऊ शकतात. एकदा प्रकार असा घडला, लक्षात असू द्या. सिकंदर नावाचा एक महान योगी, राजा, पराक्रमी राजा,
त्यांनी असं ठरवलं की मी सर्व जगावर विजय मिळवावं अशी कल्पना निर्माण झाली आणि वडिलांकडे गेला आणि वडिलांकडे गेल्यानंतर दर्शन घेतलं, विनंती केली, मी बाबा सर्व जगावर विजय मिळवायला चाललोय, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तेव्हा सिकंदर वडील म्हणाले, बाळ तू शूर आहेस, योद्धा आहेस, पराक्रमी आहेस, तुझा मला खूप गर्व आहे, कारण माझ्या पोटी असा शूरवीर जन्माला यावं मला खूप आनंद वाटतो. तू जगावर विजय मिळवशील याच्यात काही नवल नाही, पण माझी एक मागणी आहे तुझ्याकडे, ती मला मागणी आणून देशील. त्यांनी सांगितलं, तुम्ही जे काही म्हणाल ते मी तुमच्या पुढे आणून ठेवायला तयार आहे, माझ्याकडे कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. त्यांनी म्हणले, बाळ जेव्हा तू भारत देशामध्ये जाशील आणि तिथं गेल्याच्या नंतर वैरागयुक्त संत मला त्याची भेट करून दे. त्यांनी म्हणलं, बा अशी काय कोणती मोठी गोष्ट आहे, जगावर विजय मिळवायला निघालेला माणूस वैरागयुक्त संत कसे येऊ शकत नाहीत, कसे भेटू शकत नाहीत. त्यांनी म्हणले, पिताश्री तुमच्या वचनाप्रमाणे तुम्हाला मी वैरागयुक्त संत आणून देतो. सिकंदर निघाला, काही देश जिंकले, काही प्रांत जिंकले आणि भारताचा काही भाग जिंकला. आणि तिथल्या लोकांना विचारलं, बाबा हो वैरागयुक्त संत कुठे राहतात? मंडळावर तिथल्या लोकांना आश्चर्य वाटलं, राजा जग जिंकायला निघालाय आणि याला महाराज लोकांचं काय काम पडलं असेल. त्यांनी परिचय विचारला, कुठं राहतात म्हणल्यावर त्या लोकांनी सांगितलं, नो ड्रेस नो ॲड्रेस. काय सांगितलं? त्यांच्या अंगावर कपडे राहत नाही आणि कुठं राहतात याचा ॲड्रेस सांगता येत नाही. मग त्यांना ओळखायचं कसं? तरतलू भिक्षा तरतलू छाया, हातात मावेल त्याप्रमाणे भिक्षाटन करतात आणि जिथं सावली असेल तिथं थांबतात. बहता पाणी चलता साधू, बहता पाणी चलता साधू, ते कुठं एका ठिकाणी राहत नाही. शास्त्रीय नियम आहे, संन्याशांनी आपला आश्रम सोडून, तुम्ही म्हणता उद्या जाऊ का, आपला आश्रम सोडून दुसऱ्या ठिकाणी एक दिवसाच्या वर राहायचा शास्त्राने नियम सांगितलाय. तर ते सिकंदर घुसला जंगलामध्ये, भयानक अशा जंगलामध्ये घुसला आणि तिथं महाकाय वृक्षाच्या ठिकाणी एक साधू, तेजपुंज असणारी कांती, जटा भार असलेला, रुद्राक्ष माळा भस्म धारण केली आणि नग्न अवस्थेमध्ये बसलेला संत तेजपुंज कांती होती. आणि बघितलं, त्याच्या लक्षात आलं लोकांनी जसं सांगितलंय ते हे संत असावेतच, म्हणून ते खाली उतरलं आणि म्हणले, महाराज मी तुम्हाला नेण्यासाठी आलो. तर म्हणला, बाळ कुठं नेऊन काय करणार आहे? ज्याचं येणं जाणंच बंद झालंय त्याला नेऊन तरी काय करणार आहेस? मुकाट्यानं चल म्हणे, नाही तर तुझी मान छाटून टाकून देईल. ते म्हणला, अगोदरच मरून गेलेला मारून तरी काय करणार आहेस राजा? म्हणले, माझ्या वडिलांनी बोलवलंय त्या अर्थी तुम्हाला नेण्यासाठी आलोय. असं आहे का? मग एक काम करा, तुमच्या वडिलाला भेटण्यासाठी मला खूप आवड आहे, पण एक लक्षात घ्या, माझे 2 प्रश्न आहेत. माझ्या 2 प्रश्नाचं उत्तर मिळालं तर मी येईल, अन्यथा येणार नाही. म्हणजे कोणते प्रश्न आहेत? जगामध्ये विजयी कोण आणि जगामध्ये सुखी कोण? लगेच घोड्यावर पाऊल टाकलं आणि ते 2 प्रश्न घेऊन वडिलांकडे गेला. वडिलांच्या स्मरण आल्याबरोबर वडिलांनी सांगितलं, बाळ माझ्यासाठी वस्तू आणलेस? त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे का? त्यांनी 2 प्रश्नाचे उत्तर विचारलेत आणि त्या प्रश्नाचे उत्तर जर मिळाली तर येतो म्हणतात. म्हणजे कोणते? जगामध्ये विजयी कोण आणि जगामध्ये सुखी कोण? त्या वडिलांनी उत्तर ताबडतोब देऊन टाकलं, जगामध्ये विजयी संतच आणि जगामध्ये सुखी संतच. एवढा ऐकल्याबरोबर सिकंदरचा गर्व अहंकार कमी झाला. डोक्यावरचं मुकुट बाजूला ठेवलं, हातातली तलवार बाजूला ठेवली आणि पिताश्री मी एवढे जग जिंकण्याचा विचार केलाय, काही देश जिंकलेत, मी विजय नाही वा. लोकांचा संसार उद्ध्वस्त करून, लोकांचे जीव घेऊन आतापर्यंत कोणी राजा विजय होऊ शकला नाही. आणि ज्याची 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, 11वं मन
कधी तृप्त झाला नाही तो कधी सुखी होऊ शकत नाही. दत्ता प्रभू दत्ता प्रभू एवढे उत्तर ऐकल्यानंतर शिकंदाने सांगितलं, बाबा पिताश्री, मला हे जे आज उपदेश देताय ते एवढे युद्ध सुरुवात करण्याच्या अगोदर का सांगितलं नाही? तर उत्तर काय देतात म्हटलंय का, बाळ मी तुला त्यावेळेस सांगितलंही असतं, मी त्यावेळेस जर सांगितलं असलं तर तू मला जिवंत ठेवला. मग ते म्हणते आज कसं काय सांगता, आज नेमकं सांगायचं काय कारण आहे? तर वडील काय म्हणतात, तू काही क्षण का होईना, अर्ध क्षण का होईना, 5 मिनिटं का होईना संतांच्या सान्निध्यामध्ये जाऊन आलास, त्या अंगाचं वार तुला लागलं म्हणून मी तुला सांगण्याचा योग्यतेचा. राजा हे सगळं अठ्ठा सोडून दे आणि परमार्थ कर आणि परमेश्वराची भेट करून घे. वडिलांचे शब्द ऐकले आणि हा सगळा प्रोग्राम रद्द केला आणि भगवंताच्या ध्यानामध्ये सान्निध्यामध्ये राहू लागला. शेवटचा संदेश म्हणून त्यांनी सांगितलं, मी मेल्याच्या नंतर माझे दोन्ही हात खाली सोडून टाका. लोकांनी विचारलं का? मी येतानाही काही आणलो नाही आणि जातानाही काही नेत नाही, माझ्यासारखे दुष्कर्म अजून कोणी करू नयेत, जगाला संदेश म्हणून माझे हात खाली सोडा. दत्ता तुम्ही किती कोट्यावी जे धन मिळवलं सोबत काहीच येत नाही म्हणून संत महात्मे निरपेक्षता, त्यांच्याकडे अपेक्षा नावाची वस्तू नसते. काही काही लोकांनी प्रश्न विचारला, मग तुम्ही दक्षिणा का घेता? प्रश्न आहे बाहेर प्रश्न आहे, तुम्ही दक्षिणा का घेता? जी दक्षिणा घेतल्यानंतर ती प्रमार्थात खर्च केली जात नाही ती दक्षिणा नव्हे. घेतलेलं धन परमार्थामध्ये जे खर्च केला जातं त्याला दक्षिणा म्हणतात, आणि जे घेतलेलं दक्षिणा परमार्थामध्ये खर्च केली जात नाही त्याला धन म्हणता येत नाही किंवा त्याला दक्षिणा म्हणता येत नाही. अशा परमार्था वाचून जे महाराज दुसऱ्या कामासाठी खर्च करतात सांगू, त्याच्यासाठी शास्त्राने सांगितले, चंद्र सूर्य असूजेपर्यंत त्यांना नरकवास लक्षात घ्या. चंद्र सूर्य आमचे गुरु महाराज सांगायचे, 1 रुपयामधला 25 पैसे आपल्या आरोग्य असेल, तीर्थयात्रा असेल,
ग्रंथ खरेदी असतील, याच्यासाठी स्वतःसाठी इत्यासाठी खर्च करायचे. कमलाकरकडे काय करायचे? तीर्थयात्रा, आरोग्य, ग्रंथ यासाठी स्वतःसाठी खर्च करायचे. बाकीचे 75 पैसे अखंड समाजाच्या कल्याणासाठी खर्च केलं तर ती सद्गती याच्या. मला सांगतायत निरपेक्षता हा नावाचा ज्याच्याकडे गुणधर्म आहे, कुठल्याच गोष्टीची अपेक्षा ज्याच्या स्वतःच्या करता नसते, परोपकारासाठी असते, त्याला निरपेक्षतावादी म्हणतात. तर दुसरा गुणधर्म आहे मनन. मनन म्हणजे चिंतन. चिंतन म्हणजे नामस्मरण. ते नामस्मरण कसं असावं? ज्याच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं चिंतन आहे. माझे स्वरूप विजयाचे चित्त अखंड जडले असे भजनयुक्त, त्याशीच बोली जे मज भक्त संत सज्जन तो जाणावा. ज्याच्या मुखामध्ये जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुर्या, उन्मन्य अवस्थेमध्ये भगवंताचं अखंड नामस्मरण आहे. नवे नवे नुसतं नामस्मरण नव्हे, देवा तुझे नामी लागलीसे गोडी गुलाशी मागोळी परिवज, भरी प्रेम रस खाया पोट भरी नको करू दुरे कृपाळवा. महाराज, एखाद्या गुळाला पकडलेली माकोडी आपला धंड तुटला तरी गोडी सोडत नाही. तद्वत संतांच्या मुखामध्ये नामाविषयी इतकी आवड असावी. किती? त्याच्या पलीकडे तुम्हाला घडलेला एक मी पाहिला दृष्टांत सांगतो. आमच्या लहानपणी आम्ही कोलंबीच्या मठात असताना आखाड्याचे काही साधू यायचे. ते 10-20 साधू असायचे. आल्यानंतर 2-4 दिवस 5 दिवस राहायचे. महाराज त्यांना दररोजचा एक प्रकार जेवायला करायचे. आणि जेवण झाल्याच्या नंतर एक साधू भयानक काय असणारी मोठा भारी जटा अशा 20-25 फुटाच्या बांधलेल्या, आणि तो छोटीशी अशी लंगोटी बांधलेली. आणि जेवण झाल्याच्या नंतर महाराज ते काय करायचा, त्यांच्याकडे बटवा होता. लक्ष द्या, बटवा होता. आणि ते बटव्याचा वरचा खसा खोलायचा आणि मधामध्ये जीभ घालायचा. मधामध्ये जीभ घालायचा आणि ते पिशवी बांधून टाकायची. एक 2-3 दिवस बघलो आणि त्या साधूपाशी गेलो. बाबाजी तुम क्या खा रहे हो, हमको नहीं देते, इधर आ. मी जवळ गेलो आणि ते मला वाटलं काही सोप सुपारी काही असं वाटलं मला. आणि त्याच्यात जरा वाकून बघितलं, त्याच्यात सोप सुपारी पान वगैरे काहीच नव्हतं महाराज. त्याच्यात होता आसीन नाग. काय होता? आसीन नाग. त्याला ते बांधून ठेवल्यामुळे ते रागाला यायचं आणि ते जीभ मधात घातलं की जीभीला दंश करायचं. ते दंश झाला की महाराजाला नशे यायची. तुम्ही बघा असं जमतं का कधी? हा, ते सापानं दंश केला की महाराजाला नशे यायची आणि मग भजन दिगंबरा नशे यायची आणि त्या नशेमध्ये 24 तास भजन करायचे. अशी अवस्था योग्यांची असते. आणि ते साधू संत महात्मे सतत भगवंताचं चिंतन करत असतात. आपल्याकडे संत समर्थ स्वामी बाळगिरी महाराज असतील, स्वामी गंभीर महाराज. बाळगिरी महाराजचा काय आम्ही जीवन चरित्र म्हणजे त्यांच्या काळात काही नव्हतोच, पण स्वामी गंभीर महाराजांच्या काळामध्ये अखंड नामस्मरण महाराज, अखंड नामस्मरण, अन्नदान आणि नामस्मरण, सतत भगवंताचं चिंतन असे संत महात्म्यांच्या परम भाग्याने मिळाले. मिलना कठिन है संत का, बड़े भाग से पाते कही, मिल गए संयोग से सत्संगति मिलती नहीं. सत्संग जिनको मिल गया वो जन्म का साफल्य है, अधिकार उनका क्या कहूँ शहंशाह की मी जे कीर्तनाला उभा
सगळी कृपा आमच्या वैरागी महाराजांची आहे. लक्षात ठेव, प्रसंग आठवला लहानपणचा. लहान होतो असं आपल्या मळ्यामध्ये वैरागी महाराज आले होते आणि वैरागी महाराजांचा सप्ताह चालू होता आणि सगळी संत मंडळी आली होती आणि मी असं लहान असताना ते इटी दांडू म्हणून चिपाडाचा खेळ खेळू लागलो. चिपड आणि त्या आण्याला इकडे बोलवा म्हणले. वैरागी महाराज म्हणले त्या आण्याला इकडे बोलवा म्हणले आणि मला जवळ मांडीवर बसून घेतलं आणि तू बोलतोस काय म्हणले, माईक पुढे बोलतोस काय म्हणले. मला काय बोलता येत नाही, उठ. एक कोण गंभीर महाराजाने पाठीवर थाप मारली, वैरागी महाराजाने थाप मारली, माईक पुढे बोललो. मी काय बोललो मला कळत नाही त्या काळचा प्रसंग, पण खाली बसल्यावर दोघांनी पाठीवर थाप मारले महाराज आणि ते आशीर्वाद अख्खा महाराष्ट्र गाजवला आहे. दत्ता प्रभू ज्या गावात माझा प्रवेशच होत नव्हता तिथं मला कीर्तनाने घेऊन गेलं. कीर्तनाने हे सगळं काय गाजवलं. ही संतांची कृपा आशीर्वाद आहे. चला, मनन. तिसरं लक्षण आहे शांती. संतांच्या ठिकाणी किती शांती असावी एक लक्षात घ्या. पाणी 78% आहे. किती आहे? या पृथ्वी तलावर पाणी 78% आहे. 22% फक्त पृथ्वी आहे. जर पाण्यानं मर्यादा उल्लंघन केली तर पृथ्वी शिल्लक राहत नाही, पण ते मर्यादा उल्लंघन करत नाही. त्यापेक्षा वायू दुप्पट आहे. वाऱ्यानं जर मर्यादा उल्लंघन केली तर सुनामी, तुम्हाला माहित असेल, सुनामी नावाचा एक फार मोठा हे झाला, प्रलय झाला. त्याच्यापेक्षा अग्नी दुप्पट आहे. अग्न ठरवलं तर वारं सुद्धा शिल्लक राहत नाही. चला, त्याच्यापेक्षा अनंत कठीण आकाश मोठा आहे. या पंचभूतांना केव्हा ना केव्हा तरी मर्यादा उल्लंघन करतातच, पण संत कधीच मर्यादा उल्लंघन करत नाही. आणि संत जर मर्यादा उल्लंघन केले म्हणजे कोपले, राग आलाच तर देव सुद्धा काही करत नाही. दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता महाराज सांगतात, संत हृदय तरी दयाळ, न्याय नीतीने निर्मळ, नातरी कठीण काळाचेही काळासे पै. संत किती दयाळ याचं प्रमाण जगामध्ये सांगताच येत नाही. आणि ते कोपले तर त्याच्या इतकं दुसरं कुठलीच वस्तू उद्विग्न होऊ शकत नाही असं महाराज सांगतात. एकदा संत किती शांत याच्याविषयी थोडासा दृष्टांत सांगतो. भक्ती विजय नावाच्या ग्रंथामध्ये छोटासा दृष्टांत आलाय, भजन करा. दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता दत्ता प्रभू दत्ता प्रभू. एकदा जयदेव नावाचे एक महान संत दररोज गावोगाव जायचं, कीर्तन प्रवचन करायचं, गावाला समाजाला भक्ती मार्गाला लावायचं. असा प्रतिदिन असलेल्या त्या जयदेवाचा जयदेव एकदा एका खेड्या गावामध्ये कीर्तन झालं आणि अंदाजे 11-12च्या याच्यामध्ये दुसऱ्या गावाला जाण्यासाठी निघाले. आणि ते काही या काळातले महाराज नव्हते, मोठ्या मोठ्या 10-12 लाखाच्या गाड्या घेऊन. पूर्वी संत आम्ही सदैव सुरके, जवळ येता चोर धाके, जाऊ पुढची घर राखते. अशा त्या संतांची अवस्था. आणि ते आपलं काही पोत्या ग्रंथाचं गटुडं बांधलं आणि वाटेनं प्रवास चालू झाला. भयानक जंगल लागलं आणि त्या जंगलातून समोरून 4 वाटे म्हणजे मारेकरी आले, चोरी आले आणि त्यांना वाटलं आता चांगली शिकार सापडली. याच्या डोसक्यावर दुसरं काही नसून ते पैशाचंच गटुडं हे असं वाटलं आणि ते डोसक्यावरचं गटुडं हिसकाटून घेतलं आणि लागले तपासायला. बघ त्याच्यात काय होतं, पुस्तकात पुस्तकं, एक पान चावून बघलं महाराज, एक पान, 1 रुपयाची बंदी निघाली नाही. आमच्या सरकारला कुठे टाकून असली की सापडतात, पण तिथं काय 1 रुपयाची बंदी सापडली नाही. चोरांचा क्रोध अनावर झाला. अरे गोसाया, एवढ्या वेळेमध्ये आम्ही 2-3 चोऱ्या करून घरी गेलो असतो, तुझ्यापाशी 1 रुपयाची बंदी सुद्धा सापडली नाही. म्हणून त्याचा क्रोध अनावर आला आणि त्याचे दोन्ही हातपाय कट करून एका खोल खड्ड्यात टाकून निघून गेले. एवढ्या अवस्थेमध्ये तो जयदेव दिगंबरा ये बादल
जयदेवाच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन असताना सकाळचा सूर्योदय झाला आणि त्याच वाटेनं एक राजा रथावर आरूढ होऊन जाऊ लागला होता. भगवंताच्या नामाचे 4 शब्द कानावर पडल्याबरोबर त्याला वाटले एवढ्या जंगलामध्ये एवढ्या सकाळी सकाळी कोण भगवंताचं चिंतन करतोय. रथ थांबवला आणि खाली उतरून पाहतो तर एका खड्ड्यामध्ये एक साधू रक्तबिंबाळ अवस्थेमध्ये पडलाय. हात नाहीत, पाय नाहीत. दुःखित अंतकरणाने खाली उतरलं. बघितलं एक साधू आहे, अंगावर भगवे कपडे आहेत, जटाभार आहे आणि जवळ पुस्तकांचा हा सगळा म्हणजे काही पडलेला पसारा पाहून त्याला असं वाटलं हे कोणीतरी काहीतरी प्रकार घडला. म्हणून त्या राजाने त्याला रथावर घेतलं आणि सगळं काही आपल्या राजवाड्यात आणलं. त्यांना आंघोळ, स्नान, मलम, पट्टी, औषध उपचार सगळं काही केलं. महाराज शुद्धीवर आले. पूर्वीच्या आयुर्वेदिक मध्ये फार महानता होती. आपण जसं केमिकलचे औषध वापरतो ना, पण त्या काळामध्ये सगळे आयुर्वेदिकचे असणारे औषधे वापरायची आणि सूचित म्हणजे सगळं शुद्धीवर आल्यावर विचारलं, महाराज नेमकं काय झालं, प्रकार असा का झाला. रात्री घडलेला प्रकार महाराजांनी राजाला सांगितला आणि राजांनी थोडस त्याविषयी खेद व्यक्त केला. आणि मग त्यांनी काय केलं, दररोज आपल्या सिंहासनावर जयदेवाला बसवायचं आणि त्याच्यातून धर्मनीती, न्यायनीती, संस्कृतीचं सगळं काही ज्ञान, गीता, भागवत सगळं काही शिकायचं, ऐकायचं, श्रवण करायचं. पण प्रकार असा झाला, त्या राज्यामध्ये दुष्काळ पडला. सगळी प्रजा दुःखित झाली. गुराढोरांना, वासरांना पाणी अजिबात राहिलं नव्हतं. पर्जन्यवृष्टी बंद झाली आणि सगळीच प्रजा राजाकडे आली. राजेसाहेब काही करा, पण आमची असणारी ही आता आमची दुष्काळाची बाजू आहे, आम्हाला व्यवस्था करा. म्हणल्यानंतर जयदेवाने सांगितलं, राजा आपले जेवढे गोदाम आहेत ते सगळे खुले करा आणि लोकांना अन्नदान करा. राजाने तिथे यज्ञच तयार केला. येणाऱ्याला षडस पकवानाचं भोजन, वस्त्रदान, स्वर्णदान, कांचनदान, जे जे लागल ते. इकडे यज्ञ समारंभ. यज्ञेने यज्ञमय जनता हा देवास्थाने प्रथमा न्यासना. इकडे यज्ञ चालू झालं आणि हे सगळा कार्यक्रम कोण बघत होतं माहिती का? ज्या जयदेवाला 4 चोरांनी मारलं होतं त्यांनी सगळा कार्यक्रम बघितला आणि विचार केला, नुसतं जाऊन पंक्तीला जाऊन खाण्यापेक्षा आपण बी महाराज झालं पाहिजे. आणि राजा आपल्याला जे काही मागल ते द्यायला तयार आहे. म्हणून त्या 4ही चोरांनी काय केलं, भगवी कपडे धारण केली, रुद्राक्ष माळा घातल्या, कमंडलू काय असणारं साहित्य घेतलं, अलक निरंजन, अलक निरंजन म्हणून दरबारामध्ये उभं. जयदेव सिंहासनावर बसला होता. दुरूनच त्याचा उच्चार ऐकला. अरे रे काय करावं, ओळखलं जयदेवाने. पण शास्त्र सांगते, दुर्जनम प्रथम वंदते सज्जनम तदनंतर. विचार केला, आता जर यायला शिक्षा करावं तर हे यज्ञ बंद पडतील, हे यज्ञामध्ये नाश करतात, या अर्थी यायचा आपण सत्कारच केला पाहिजे. म्हणून तो खुल्या हातासहित, लंगड्या पायासहित लोटांगण घालत घालत त्या 4 चोराच्या पायावर आला. का? साधू को साधू कभी पहचानता है, चोर को चोर कभी पहचानता है. साधूला साधू का ओळख येतात आणि चोरला चोर कधी ओळख येतात. पण त्यांचा सन्मान जर नाही केला तर कार्यक्रम सक्सेस होऊ देणार. म्हणून राजा लवकर ये, मला याचे पाय धुयाची, पूजा आरती करायचं, सगळं काही सन्मान कर. फार मोठे संत आपल्या इथं येतात आले आहेत. कारण साधू संत येते घरा किंवा धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिन गेला. ये म्हणले याला इथं पाय धुये, सगळं काही कर म्हणल्याच्या नंतर राजांनी पाय धुतले, त्यांची पूजा आरती झाली, सिंहासनावर बसलं, वस्त्रदान, दक्षिणादान जे काही करायचं केलं. बसायला पंक्तीला असणार ताट पाट, रांगोळ्या सगळ्या काही व्यवस्था चालू झाली. हे सगळं भगवान परमात्मा बघू लागले होते. कारण पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची स्थापना, अधर्म जर वाढला तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतार घेत असतात. संत साधूचा असणार त्या ठिकाणी रक्षण करत असतात. देवांना हे कळालं आणि ते सहन झालं नाही. त्यांनी आपलं चक्र सोडलं आणि त्या 4ही चोरांचे हातपाय कट करून टाकून दिले आणि ते रक्तबंबाळ अवस्थेनं त्या दरबारामध्ये लोळू लागले, आक्रोश करू लागले, रडू लागले. एवढ्यामध्ये जयदेवाने आपले खुले हात देवाकडे केले. देवा, तू जगाचा जनिता आहेस, दिनाचा दयाळू आहेस, कृपाळू आहेस. तुम्हाला हे कोण करायला सांगितलं, का मारलं यांना.
देवाने सांगितलं तुम्हाला जे हातपाय तोडले हेच होतं म्हणले चोर, म्हणून याला मी शिक्षा केली. मलाही कळालं, पण मी म्हणलं का तुम्हाला हे चोर होतं, मला मारलेले होतं हेही मला कळालंय, परंतु मी तुम्हाला म्हणलो का? म्हणजे असं कसं? मला जर सुख व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर देवा त्याची त्याला हातपाय देऊन टाका. माझे हातपाय गेल्यानं काही नुकसान झालं नाही, पण त्या 4 चोरांचे हातपाय गेल्यामुळं त्यांची बायका पोरं सगळं काही उपाशी मरतात आणि त्यांचं दोष मला लागतं. देवा अगोदर त्यांना हातपाय देऊन टाका. म्हणल्यावर देवाने सांगितलं त्याची त्याला देऊन टाकू म्हणले आणि तुमचं तुम्हाला देऊन टाकू. देवाने चोराची चोराला हातपाय दिली आणि जयदेवाचे जयदेवाला हातपाय आले. दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता दत्ता प्रभू दत्ता प्रभू. असं हे शांतीचं लक्षण ज्या साधू मध्ये आहे तो संत. आता 4थं लक्षण आहे निर्वैर्यता. निर्वैर्यता म्हणजे ज्याचं जगात कोणाचंही वैरत्व नाही, म्हणजे जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, ऐसा भक्तियोग निश्चित जान माझा, किंवा का गाई चित्र शहरू का व्याघ्रा विष करुणी मारू, ऐसा नेनेच गा करू तोय जैसा, किंवा पाहे पा यक्षदंडू पाळतिया गोडू गाळतिया कडू नेनेची गा. यक्षदंड म्हणजे ऊस आहे. ऊस लावणाऱ्याला गोड लागतो, तोडणाऱ्याला गोड लागतो, चरक्यातून घातलं रस काढला तरी गोडच लागतो, त्याला कडू सुद्धा अजिबात बदलत नाही. म्हणून महाराज सांगतात संत कसे? संताच्या सानिध्यात गेल्यावर आपण सारी करी पिता काळे, आपण सारी करी पिता काळे, जगतामध्ये असे क्षेत्र आहे की प्रत्येक क्षेत्राला गेल्याच्या नंतर काहीतरी कालावधी लागतो. मला सांगा, एकादशीचं पुण्य म्हणलं की 15 दिवस लागतात, बरोबर आहे? पौर्णिमेचं पुण्य म्हणलं की 1 महिना लागतो. पंढरपूरला जायचं म्हणलं की आषाढी एकादशी यावी लागते. माहूरला जायचं म्हणलं की दत्तप्रगट दिन पौर्णिमा, गंगासागरला जायचं म्हणलं की 17, कुंभमेळ्याला जायचं म्हणलं की 12 वर्ष. ह्या सगळ्या तीर्थक्षेत्राचं पुण्य काही दिवसानंतर प्राप्त होतं, यथा योग्य काळ प्राप्त होतं. पण जगामध्ये असे तीर्थ आहे त्याला काळ वेळ लागत नाही. कालेन फलते तीर्थम साह्या साधू समागमः. संतांच्या संगतीमध्ये जाण्यासाठी, संतांची असणारी कृपा होण्यासाठी कुठल्याच प्रकारचा काळ वेळ लागू शकत नाही. अशा त्या समदर्शन आणि निर्वैर्यता ही 5 लक्षणं ज्या संतांकडे आहेत, महाराज त्यांना नमस्कार करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. आत्मन मुसलता साधू सजना
एक ग्रॅज्युएट पास झालेली म्हणा, पूर्ण इंग्लिश परीक्षा पास झालेली, योगायोगाने खेड्यातलाच मुलगा पसंत केली. खेड्यातला मुलगा पसंत झाला, लग्नाचा कार्यक्रम संपला. कीर्तनात काय वेळ आहे. आणि त्या शहरातल्या मुलीला सासूबाईने सांगितलं मी शेताकडे जाऊन येतो, मसाल्याला पाणी पाहिजे. तिने म्हणजे बरं. तिने काय केलं महाराज, ट्रे घेतला, ट्रे मध्ये ग्लास ठेवला, म्हशीच्या पुढे उभं टाकलं. म्हैशीच्याकडे बघू लागली, तिने म्हशीकडे बघू लागली. 1 घंटा बघितलं, 1 घंटा. काय करतात ते म्हैस पाणीच पिणं त्या गिलास. शेतान परत आल्यावर सासूबाईने विचारलं काय झालं ग, म्हणले पाणी पाहिजे. पाजू म्हणले प्यायलाच तयार नाही. तसं पीत नसते म्हणले, बकेट घ्यावं लागते, त्याच्यात मीठ पीठ टाकावं लागते, तेव्हा ते पाणी पित असते. असं कसं पिते का म्हणल्यावर तिनं ते आपलं बकेट घेतलं, पाणी पाजलं. म्हशीनं 2 बकेट पाणी पिलं. तिला लक्षात आलं पाणी पाजवायचं म्हणजे बकेटानं पाणी पाजवायचं. लक्षात घेतलं. काही दिवसानंतर 2-4 दिवसाला मोठे काही पाहुणे आले, मोठे पाहुणे आले आणि पाहुणे ढाजत बसल्यावर तिने सांगितलं पाणी घेऊन ये सोयरे. महाराज तिने बकेट घेऊन आले. बकेटाकडे बघून ते सोयरे कोमातच गेले. त्याने सांगितलं, तिने म्हणली तसं नाही पित, तर मी पीठ टाकते म्हणजे. तथा प्रभू उपकाराच्या हे पातकाच्या म्हणतात. तर कसं करावं सांगा. महाराज ही 5 लक्षणे ज्याच्याकडे आहेत ते संत. आता ते संत नेमके कोणते, तर जे संत परोपकारासाठी देह कष्टवितात ते संत. पण महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत, साधू आणि सज्जन या तिघांना महाराज नमस्कार करतात. संताची व्याख्या तुम्ही आम्ही पाहिली, पण साधू कोण. साधूची व्याख्या वेगळी आहे. ती म्हणजे षड्विकाराशी त्यागून सप्तवेशन करावे दमन, जशी इंद्रिय करावे दमन तयाशी साधू आम्ही म्हणून. महाराज सांगतात सप्तवेशन, दस इंद्रिय आणि षड्विकार इत्यादी ज्यांनी दमन केले आहे, त्याच्यावर ताबा मिळवलेला आहे, त्याला म्हणावं साधू. ते साधू काय करतात, त्यांचं कार्य म्हणजे गंगेच्या पाण्यासारखं आहे. संतांचं कार्य म्हणजे सागरासारखं आहे आणि साधूचं कार्य म्हणजे गंगेसारखं आहे. जशी गंगा परिपूर्ण आपला जो नित्यक्रम आहे ते जसं समुद्राला जाऊन मिळण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवतो, तर साधूचं एकच महान कर्तव्य राहतं, भगवत चिंतन, नामस्मरण, परमेश्वर प्राप्ती साधूचं कर्तव्य आहे. तर महाराज सज्जनालाही वंदन करतात. ते महाराज सांगत आहेत, आता वंदू ते सज्जन जे का आनंद चिदघर वर्षताती स्वानंद जीवन संत सज्जन जाणावा. तो सज्जनालाही का नमस्कार करतात. महाराज सांगतात तुम्ही संत होऊ नका काही अडचण नाही, साधू होऊ नका काही अडचण नाही, पण तुम्ही सज्जन व्हा. तुम्ही सज्जन जर नाही झालं तर तुम्हाला परमार्थ करून काही फायदा होत नाही. आता सज्जन होणं म्हणजे काय, थोडस दृष्टांताने सांगतो तुम्हाला. एका गावामध्ये उन्हाळा दिवस आणि त्या गावाला एकच विहीर पाणी पिण्यासाठी. गावातली सगळी ढोरं माणसं त्याच विहिरीवर पाणी पियायची आणि सगळी उपजीविका त्याच ठिकाणी चालायची. एक दिवस असा आला, सांच्या पारी 5 वाजता गावातल्या 5-6 कुत्र्याचं भांडण लागलं. भांडण खेळत खेळत आलं, त्याला कटला नव्हता, डायरेक्ट पडलं, ती विहिरीतच पडलं. 5 वाजता पडलेले कुत्रे संध्याकाळी रात्रभर पाण्यात राहिले आणि फाट तरंगू लागले. त्याच्यावर